प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज सोमवार असल्यामुळं मी बनवत आहे शाबूची खिचडी. त्यासाठी मी बटाटे पिल ऑफ करून घेतले आहेत आणि त्याचे छोटे छोटे काप करून असे शेंगदाणा तेलामध्ये परतायला टाकले होते खिचडीमध्ये. तसेच साबुदाणा मी रात्रीच भिजू घातला होता. तर भिजवलेल्या शाबूमध्ये एक 3-4 मिरच्यांचा बारीक कूट करून तसेच शेंगदाण्याचाही कूट करून मी त्यामध्ये ॲड केला आहे आणि ते मिश्रण चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. बटाट्याचे कापही हळूहळू आपल्याला 1-2 वेळा चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यामुळे पटकन परततात. तर जर शाबू आणि जे मिश्रण आपण एकत्र केलं होतं ते आपल्याला त्या परतलेल्या बटाट्यांमध्ये टाकायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं चांगलं परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली खिचडी चांगली सॉफ्ट आणि छान टेस्टी तयार होते. आमच्या घरात सोमवारचा उपवास असल्यामुळे मी ही खिचडी बनवत आहे. तुमच्या घरात कोणाकोणाला सोमवारचे उपवास असतात ते नक्की सांगा आणि कोणाला खिचडी आवडते तेही सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, देवालाही नैवेद्य दाखवून घेतला आहे. बाय.